द्राक्ष पंढरी अशी नाशिकची ओळख आहे, पण अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे संपूर्ण द्राक्ष बागांचं नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडतायत। अक्षरशः होते असं नव्हतं होतंय, पण अशाच परिस्थितीमध्ये एका शेतकऱ्याने नाशिकमध्ये चक्क काश्मीरी फळं पिकवण्याचा वेगळा प्रयोग केलाय। अशा वेगळ्या प्रयोगांमुळे नकारात्मक परिस्थिती बदलू शकते हा विश्वास देणारी ही चांगली बातमी। नाशिकमध्ये सफरचंदाची शेती होते हे वाक्य ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हीच आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट भारत बोलीज या प्रयोगशील शेतकऱ्यानं खरी करून दाखवली। आपण जर निफाड तालुका बघितला तर हा पूर्णपणे द्राक्षासाठी म्हणजे प्रसिद्ध आहे, त्याबरोबर कांदा आहे, टोमॅटो आहे। पण काय होतंय, जनरली अवकाळी पाऊस झाला किंवा वादळ वारं झालं किंवा वातावरणातले जे बदल होतात त्यामुळे द्राक्ष बागेची शेती ही खूप धोक्यात आली आहे। आणि त्यामुळे काय होतं की पूर्ण वर्षभराची मेहनत एका दिवसात वाया जाते आणि परत पुढच्या उत्पन्नासाठी एक पूर्ण वर्षाची वाट बघावी लागते। मग हे आम्हाला करायचं नव्हतं, म्हणून मग आम्ही या फळबागेकडे वळालो की ज्याला समजा खूप नुकसान जरी झालं तरी आपण पुढच्या 4-5 महिन्यात परत दुसरं उत्पन्न उभं करू शकतो त्यामध्येच त्याचंच। हे बघूनच आम्ही मग इकडे पेरू झालं किंवा दुसऱ्या बाकीचे पिकं झालेत याच्याकडे आम्ही जनरली वळालो।